जय शिवराय। रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने कृष्णा पुलावरती जाळी बसवावी यासाठी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। काल एक दुर्दैवी घटना जी घडलेली होती की एका महिलेने तिथून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने काही युवकांनी प्रसंग दाखवून तात्काळ उड्या मारून तिला वाचवलं। त्या घटनेनंतर अख्खं कराड हळहळलं। त्या संदर्भात माननीय सुशीलदादा मोदर यांची संपर्क करून महाराजांनी तात्काळ संबंधित जे चीफ इंजिनियर आहेत ते त्यांना फोन करून प्रस्ताव जो आहे पेंडिंग जाळी बसवण्या संदर्भातला 40,79,000चा तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना महाराजांनी दिल्या। तसेच आपले कराडचे लोकप्रिय नगराध्यक्ष त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी तशा सूचना दिल्या त्या आहेत। तरी काल रात्री आपल्या कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार हे उपस्थित भेट दिली। त्यांनी आपल्या सगळ्या समोर मीडिया समोर त्यांनी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना फोन लावला, स्पीकरवर लावला। तरी आमदार साहेबांनी सांगितले की जाळी तात्काळ बसवली पाहिजे। त्या संदर्भात त्या अधिकाऱ्यांसमोरच्या काम करण्याच्या सूचना खालच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। म्हणजेच कार्यकारी अभियंता यांना सूचना दिल्या की काम चालू करा आणि तसंच आमदार साहेबांनी सांगितले की 7 दिवसामध्ये आपलं काम सुरू होईल। पण कार्यकारी अभियंता महाजन साहेबांशी संपर्क झाल्यानंतर महाजन साहेबांनी सरासरी ह्या सगळ्या गोष्टी टाळाटाळ केली की कुठलाही प्रस्ताव मंजूर झालेला कागद आम्हाला मिळालेला नाहीये। अजून ह्या संदर्भातला प्रस्ताव मंजुरी आणि 1 महिना ते 1.5 महिना लागेल। अशा अधिकाऱ्यावरती जे कराडातले इतके जीव गेलेत, एवढे बळी गेलेत त्या कृष्णा पुलावरती, तरी त्या अधिकाऱ्याला केंद्राच्या अधिकाऱ्याला त्याला काही पडलेलं नाहीये। अशा अधिकाऱ्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी माननीय डीवायएसपी मॅडमला आम्ही कालहीच निवेदन दिलेलं आहे। आज कुठल्याही अधिकाऱ्यांचा संपर्क केलेला नाहीये, पूर्णपणे टाळा करतोय। जर उद्यापर्यंत जर ठोस आश्वासन लेखी पत्र जर ते घेऊन नाही आले की जाळी बसवण्या संदर्भातलं की निविदा प्रक्रिया टेंडर प्रक्रिया राबवून आम्ही हे करत आहे, नाही मिळालं तर रक्षक प्रतिष्ठानचे मावळे उद्या कोणत्याही क्षणी कृष्णा नदी पुलावरून उड्या मारून आंदोलन करणार आणि याला सर्वस्वी जबाबदार हा कार्यकारी अभियंता जे राष्ट्रीय महामार्ग महाजन साहेब हे असणार आहेत। एवढं सांगतो। जय महाराष्ट्र।